नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपल्या स्वतःच्या गावच्या जागेतच आपल्या मुलांनी खेळावं, मैदानामध्ये घाम गाळावा, ज्येष्ठांनी मोकळ्या हवेमध्ये श्वास घ्यावा, अशीच माफक अपेक्षा प्रत्येक गावच्या असते आणि तशीच अपेक्षा इथल्या उत्तरशिव गावच्या लोकांच्या आहे। परंतु इथे मात्र गेल्या 2014 पासून आरक्षित असलेलं स्वर्गीय आनंद दिघे मैदान याच्यावर आता बांधकामाचं संकट आलेलं आहे। 2014 पासून हे मैदान आमच्या ग्रामस्थांसाठी किंवा मुलांसाठी खेळायला आरक्षित असावं, यासाठी इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत नागाव ज्या हद्दीमध्ये हे गाव आहे त्या ग्रामपंचायतीचा एक ठराव पारित केला आणि त्या ठराव पारित केल्यानंतर सातत्याने हे ग्राउंड आपल्याला मिळावं, अधिकृत मिळावं यासाठी मागणी केली। ही जागा अर्थातच त्यावेळेला सातबाऱ्यावर याच गावची होती आणि त्यामुळे त्यांची मागणी ही निश्चितच कायदेशीर होती। परंतु आता मात्र तुम्ही पाहता की गेल्या 4-5 दिवसांपूर्वी या ठिकाणी पोलीस बलाचा उपयोग करून या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रे मारून ही जागा आता काबीज केलेली आहे आणि म्हाडाच्या घराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे। ग्रामस्थांचा या ठिकाणी बांधकामाला प्रचंड विरोध आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ठाणे जिल्ह्याचे आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांना समजतो त्या स्वर्गीय आनंद दिघे त्यांच्या नावानं हे मैदान आहे। स्वतः त्या या ठिकाणी येऊन त्यांनी इथल्या मुलांच्या मॅचेस बघितलेल्या आहेत आणि स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री या ठिकाणी शिंदे साहेब असतील आणि आताचे जे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे देखील या संदर्भात पाठपुरावा केला होता। त्यांनी देखील या मैदानाला मान्यता दिली होती एक अर्थाने आणि असं असून देखील आता मात्र दादागिरीने हे मैदान आता काबीज करून त्या ठिकाणी बांधकाम केले जात आहेत। या विरोधात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील साहेब आपल्या सोबत आहेत, ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने आहे। नक्की काय प्रकरण आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। एकतर या मैदानाला स्वर्गीय आनंद दिघे मैदान हेच नाव देण्याचं तुम्ही का ठरवलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी काय मला सांगा अगोदर। दिघे साहेबांचे आम्ही धर्मवीर चषक चालू केलेली, धर्मवीर चषक दिघे साहेब हयात असताना तर त्याला एक चांगलं नाव कोणाचं द्यावं तर ते आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिलं, कारण ते जिवंत असतानाच आम्ही ते चालू केलेली ती प्रथा धर्मवीर आनंद दिघे। किती वर्षापूर्वी? ही 99 ची गोष्ट आहे, 98-99 पासून ही प्रथा। 2014 पासून जरी तुम्ही अधिकृत या ठिकाणी ठराव घेतला तरी त्याच्या कितीतरी पूर्वीपासून या ठिकाणी मैदान आहे आणि ते धर्मवीर आनंद दिघे मैदान म्हणून ओळखलं जातं। आणि आम्हाला दिघे साहेब गेल्यानंतर ते आम्ही प्रथा चालू ठेवली आणि मग त्याच्यात मधल्या काळात आगरी महोत्सव केला, कुस्त्यांचे सामने वगैरे जे काही शाळेचे स्पोर्ट वगैरे असतात आम्ही निवांत होतो की बाबा चला। आणि योगायोगाने जसं आपण म्हटलं की शिंदे साहेब इथं या राज्याचं किंवा राज्याचं नेतृत्व करतात, ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात, आम्ही निवांत होतो की दिघे साहेबांच्या। आणि ही गरजच आहे ना, कालाची गरज आहे, याच्याने काय उत्पन्नाचं साधन आहे, लोकांना पाहिजेतच नाही, ग्राउंड नको आहेत का? ही काय वाईट गोष्ट आहे का? याच्यातनं काय उलट आमच्या मुलं ते साफसफाईला दरवर्षी 25-30 हजार खर्च करतात किंवा कोणी याला निधी वगैरे काही दिलेलं ना काय ना। मधल्या काळात खासदार सुद्धा येऊन गेले। ही महसुली जागा ज्या कलेक्टर पण त्यांच्यावर नाव कोणाचं होतं उतार्यावर? महाराष्ट्र शासन। ओके, महाराष्ट्र शासन म्हणजे पहिला अधिकार तुमचाच होता? हो, महाराष्ट्र शासन नाही कोणाचे। आणि तेव्हापासून आम्ही करतोय। म्हाडा नंतर आले आणि म्हाडा आल्यानंतर इथं शिंदे साहेब स्वतः पालकमंत्री असताना नारळ फोडायला आलेले, तेव्हा सुद्धा त्यांनी भाषण आमच्याकडे क्लिप आहेत की बाबा नाही हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने मैदान आहे, आनंद दिघे साहेबांच्या नावानेच राहील। मग हे काय मधल्या काळात आता फेब्रुवारी दरम्यान परत त्यांना भेटून आलो मी, तेव्हाही सांगितलं श्रीमलंगला, तेव्हाही सांगितलं की नाही 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 तू टेन्शन घेऊ नको, तिथं काम होणार नाही। मग अचानक काय झालं की या शासनावर एवढ्या 4 बिल्डिंग लादूनच काय शासन जगणार आहे का, टिकणार आहे का? 4 बिल्डिंगचा तो मोठा प्रश्न आहे का मोठा। आणि ते शिर्के कंपनी पण काय एवढी डब घालायला की त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न होता, कारण शिर्केच्या सुद्धा मॅनेजमेंटशी मी हमेशा वेळोवेळी बोलायचो। शिर्के ही जरी कंपनी ती कॉन्ट्रॅक्टर आहे, परंतु हे प्रकरण सुद्धा प्रोजेक्ट हा संपूर्ण शासनाचा, हे तुम्ही सुद्धा मग त्यांना पर्याय दिला ना आपण। 5 बिल्डिंग आहे, त्यांना सर्व नंबर भंडारलीच्या 80-81 ला पर्याय दिला ना आपण। इथे 4 बिल्डिंग होता, आपण 5 बिल्डिंग दिलं। आता ही नवीन बिल्डिंग बांधतो ती बंद, त्यांचा पोट कधी भरायचा? म्हणजे उद्ध्वस्त करायचं, सर्वांना संपून टाकायचं। अरे आलेले कमीत कमी म्हाडामध्ये लॉटरी लागलेल्या त्या लोकांचा तरी विचार करा। 1970 साली नवी मुंबईमध्ये आपण पाहाल की सिडकोने जागा संपादित केली। आता तिथल्या गावची परिस्थिती अतिशय भयानक आहे, म्हणजे तिथे मयत म्हणजे तिरडी जायला सुद्धा जागा राहिलेली नाही। त्या काळातल्या चुका आता परत करायच्या का? म्हणजे त्या काळातल्या लोकांना आता तिथल्या नवी मुंबईची जी गाव आहे तुम्ही पहा, तिथे खेळायचं मैदान नाही, कुठली अम्युनिटीज नाही गावकऱ्यांसाठी। शहराचे शिल्पकार म्हणून आपण सिडकोला म्हणतो, परंतु त्या सिडकोनं प्रत्यक्षात ग्रामस्थांसाठी काय केलं? त्या जर चुका 1970 साली झाल्या असतील तर परत त्याच चुका करायच्या आहेत का? म्हणजे आता इथे जर आरक्षित असलेलं जे मैदान आहे, जे ग्रामपंचायतीचा ठराव घेतलेला आहे, तरी देखील या मैदानावर जर अशा पद्धतीने बांधकाम चालू असेल तर त्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ठराव घेतल्यानंतर तुम्ही अजून काय पाठपुरावा केला की हे मैदान तुम्हाला? हमेशा पाठपुरावा केला, अक्षी पिशवीवरले सीएमओ पासून तर सगळ्यांना, शिंदे साहेबांना सगळ्यांना, आता आमदाराला आत्ता दिलंय
या 2 महिन्या अगोदर आमदाराला नवीन आमदार इथं राजेश मोरे म्हणून निवडून आणि त्याला दिले, त्यांचं सगळं हे दिलेलं आहे. आता राजेश मोरे मला परवा दिवशी फोनच उचलत नाही. मी बोललो काम थांबवा. पहिला हो बोलला मला, मी मंत्रालय लेवलला मीटिंग लावून देतो कोणाची, शिंदे साहेबांची. त्यासाठी आम्ही 4-5 दिवस घालवले, 21ला चालू केलं, पण आता फोनच उचलत नाही. मग हे बरोबर गोष्ट काय माहिती का? आता तुम्ही जे सांगता सगळ्यांना, महाराष्ट्र शासनाची जागा होती, ग्रामपंचायत अस्तित्वात होती, ग्रामपंचायत नागाव ठीक आहे, आता म्हणजे ती आता बॉडी सध्या नसेल, बरोबर ना, कालावधी संपला. परंतु जर एखादे सातबारे जर बदलायचे असतील तर संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेतली पाहिजे होती. नाही घेत. हा जो प्रोजेक्ट बनवले ना 20-21, कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा ठराव नाहीये. हे सगळं तसं बघायला गेलं ना, हे सोडा, हे सगळ्या झालेले बिल्डिंग पण आणले गेलेत आमच्याकडे पुरावा. आता आम्हाला लास्टला न्याय विलाज आहे, आम्हाला आता कोर्ट कचेरी पर्यंत हे समजा आम्ही 8 दिवसाचा आता काय 8 दिवसाचा शासनाला आम्ही विनंती वजा करतो. म्हणजे आमचे शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्यांना आम्ही विनंती करतो आपल्या माध्यमातून की 8 दिवसाच्या आतमध्ये याच्यावर निर्णय घ्या आणि त्वरित काम थांबवा. नाहीतर आम्ही उग्र आंदोलन तर करूच आणि नाविलाज असतो आम्ही रिटिफिकेशन पण दाखल करू. कारण आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला विलाज या ठिकाणी दाखल करावा. एक तर या ठिकाणी हाच एक प्रकार आहे. तर संपूर्ण बाजूला तुम्ही जे बिल्डिंग दिसतात त्याविषयी आपण अनेक वेळेला बातम्या केलेल्या आहेत आणि त्यावेळी देखील इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने हे सगळं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे हे फक्त पैसे कमवण्यासाठी आहे का राजकारण? 100% शैष्ठ पैसे कमवण्यासाठी. गावच्या लोकांची त्याला काय घेणं नाही, गावच्या लोकांचं घेणं देणंच नाही. अहो ते जाऊ द्या हो, ह्याच्या पलीकडे सांगतो, आमचं 7 मार्च 2024 नवी मुंबई महापालिकेत जाण्यासाठी GR काढले ना, त्याची अंमलबजावणी कुठे अंमलबजावणी? म्हणजे GR काढला, अंमलबजावणी 0. अंमलबजावणी म्हणजे काय? सकाळी सुरुवात केली तर 5 ग्रामपंचायतचं दप्तर नवी मुंबई महापालिका घेऊ शकतो. काय झालंय? GR जे नवी मुंबई महापालिकेत जाणं, आम्ही ग्रामसेवक बसतो आज, पण हे काय शासन आहे? हे शासन, याला शासन बोलतात? गणेश नाईकांनी त्या ठिकाणी अरे सोडावं, गणेश नाईकांचं काय? जे शासनामध्ये बसले त्यांनी GR काढले ना, ज्यांनी GR काढले त्याची जिम्मेदारी नको का? हे काय शासन आहे का? मला एक म्हणायचं की कुठल्याही पत्राचं उत्तर येत नाही. बरं, आता जो सातबारा चेंज झाला तो कधी चेंज झाला? त्याच्या पाठीमागची प्रक्रिया तुम्ही पाहिली का? म्हणजे उदाहरणार्थ कोणाची ऑर्डर होती की महाराष्ट्र शासनाची जागा जिथे ठराव घेतला होता, मला सांगा, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्याच महसूल विभागातनं किंवा शासनाच्या नगर विकासनं आदेश पाहिजे असेल तेव्हा ते माननीय जिल्हाधिकारी करतील की नाही? मग तिकडे कोण बसले शासनामध्ये? आता आपले तुमचे सहकारी एकनाथ शिंदे साहेब तर सहकारी ना, एकेकाळचे नगर विकास मंत्री तेच आहेत, उपमुख्यमंत्री तेच आहेत, 4-4-5 म्हाडाचा अध्यक्ष तेच आहेत. मग आता त्यांना जर वेळोवेळी सांगून किंवा वेळोवेळी त्यांना हे सगळं माहित आहे की नवीन काहीच नाहीये, हे सगळं माहित आहे त्यांना. आता खासदारांना माहित नाही का? खासदार पण स्वतः 2-4 वेळेला येऊन गेले, त्यांनाही माहित आहे. ज्या मुलांना हे ग्राउंड पाहिजे त्या मुलांची मला चर्चा करायची आहे. बरं, या ग्राउंडवर कोण कोण खेळलेलं आहे जरा सांगा. नाव काय तुमचं? अरुण पाटील, उत्तर शिवगाव. कधीपासून खेळलेलं आहे तुम्ही? आम्ही 2003 पासून खेळतोय मी इथे. ही जागा तुम्हाला योग्य का वाटते? तर कुठे जागा असेल आणि तुम्ही हीच मागता असं काय का? ना, असं काहीच नाही. पूर्वीपासून हा ग्राउंडच आहे आणि 1999 पासून इथे धर्मवीर चषक भरवला जातो आणि मी स्वतः 2003 पासून इथे खेळलेलो आहे. अजून कोण? तुमचं नाव काय? मनोज गोवर्धन पवार. काय खेळता काय नेमकं? क्रिकेट. इतर खेळाचे देखील प्रकार इथे म्हणजे हो झाले. कुस्त्या झालेल्या आहेत, मागच्या वर्षी झालेल्या कुस्त्या झालेल्या. आगरी महोत्सव भरवलेला आहे इथे. सांस्कृतिक कार्यक्रम होतात इथे वेळोवेळी. गावातले लग्न कार्य इथे होतात. एकच मेव जागा राहिलेली आहे. आणि आता जशी नवी मुंबईमध्ये जशी परिस्थिती आहे की जर म्हणजे मोकळ्या जागाच नाही, त्याच्यामुळे कुठेतरी जिथे जागा मिळेल तिथे कशा तरी भराव चालू असेल, त्या ठिकाणी लग्न समारंभ इतर कार्यक्रम केले जातात आणि त्या ठिकाणी बिल्डिंग आली की परत ते बंद होतात. इथे देखील या जागेनंतर कुठली जागा नाही का चांगली? दुसरी पर्यायी जागाच नाही आणि गावाच्या एकदम जवळ जागा आहे, सर्वांना एकदम उपलब्ध जागा आहे, चांगली जागा आहे. महिला देखील आहेत ना, महिलांचं देखील म्हणणं मला ऐकायचं आहे. बरं, इथे लग्न वगैरे झालेले तुम्ही पाहिलेले आहेत का? नाव काय तुमचं? सुषमा पाटील. एवढी चांगली जागा आता कुठे आहे का तुमच्यामध्ये? नाही, कुठेच नाही. आणि आम्ही सांगतो खरंच आमच्या जिल्हा परिषद या 14 गावच्या जिल्हा परिषद शाळांचे स्पोर्ट्स देखील या मैदानावरच होतात. आणि फक्त क्रिकेटचे सामनेच असतील अशातला भाग सर्व शाळेच्या बाजूला देखील मोठं मैदान नाही. नाही, शाळा पण आमची एकदम अडचणीत आहे. तिथे मुलांना खेळायला सुद्धा बाहेर निघू शकत नाही पोरं आमची. अशा वेळी ही जागा जर तुम्ही परत एकदा ती आरक्षित केली तर त्याचा निश्चितच फायदा असतो तुम्हाला? हो, निश्चित फायदा आहे आम्हाला आणि आम्ही ही जागा जाऊ देणार पण नाही. बरं, बघा, म्हणजे महिलांचं देखील म्हणणं की आम्ही ही जागा जाऊ देणारच नाही. ग्रामस्थांचं म्हणणं. बोला बोला, काय नाव तुमचं? कमलाकर पाटील. बोला बोला. इथं साधारणतः गावात वस्ती, उत्तर शिव गावामध्ये वस्ती आहे 2000 लोकांची, परंतु इथं जे कुटुंब येणार आहेत जवळजवळ 5000 घर आहेत आणि 5000 घरात जवळजवळ 25000 लोक या ठिकाणी राहायला येणार आहेत. बरं, त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही, गाववाल्यांचं सोडच, पण त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही. हा ग्राउंड हा गाववाल्यांसाठीच नाही तर इथल्या म्हाडाचे जे रहिवासी आहेत त्यांना सुद्धा खेळण्यासाठी
किंवा काही कार्यक्रम इथं सांस्कृतिक कार्यक्रम होतात, शालेय कार्यक्रम होतात, लग्न सोहळे होतात, क्रिकेट होतात आणि असे बरेच प्रकारचे खेळी कार्यक्रम इथं होतात. आणि ही जागा स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या नावे आहे आणि हा एक अस्मितेचा विषय आहे. बरोबर. गेल्या 3 वर्षापूर्वी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं का तुम्हाला ह्या जागेच्या ऐवजी पर्यायी जागा देतो आणि ती पर्यायी जागा दुसरीकडे भंडारलीमध्ये असल्या कारणाने ती आम्ही नाही बोललो, कारण आम्हाला आमच्या काही भावना आहेत या ग्राउंड बद्दल, तर त्या भावनांशी आम्ही खेळू शकत नाही आणि सरळ आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्हाला हा ग्राउंडच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त जागा नको. आणि जी पर्यायी जागा सुचवलेली तिथे ह्या बिल्डिंगचा जेवढा कोटा होता या ग्राउंड मध्ये, तर तो कोटा त्यांनी तिथं पूर्ण केला आणि कोटा पूर्ण झाल्यानंतरही हा ग्राउंड आता जबरदस्तीने बलकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही जे हे असतील आमदार साहेब, राजेश मोरे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, स्वतः डॉक्टर आहेत ते, का एवढ्या लोकांच्या हेल्थचा सुद्धा विषय, वॉकला किंवा व्यायामाला सुद्धा इथं लोक येऊ शकतील, तर त्यांना आमची कळकळीची विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने का हा ग्राउंड आम्हाला दिघे साहेबांच्या नावे आहे आणि तो तसाच्या तसा परत द्यावा. तसेच अशी आमची मागणी आहे. तसेच कलेक्टर साहेबांना एक विनंती असेल की तुम्ही इथे येऊन जागेवर येऊन भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्या, कारण डायरेक्ट तुम्ही तिकडनं आदेश आणता त्यावेळेस इथे काय वस्तुस्थिती काय ही जरा समजून घ्या आणि इथल्या लोकांना तुम्ही न्याय द्या. पुन्हा आता याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही अशा म्हाडासारखे किंवा शिर्केसारखे बिल्डरना जेव्हा परवानगी देता तेव्हा तिथल्या भौगोलिक परिसराचा विचार करून गावकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचा विचार करून त्या गावकऱ्यांना मूलभूत सुविधा किंवा शैक्षणिक त्यांची बाब कशी उंचावेल किंवा त्यांना रोजगार कसा मिळेल असे काही प्रोजेक्ट तुम्ही आणलेत तर नक्कीच गावकरी तुमचा स्वागत करतील. तर बघा एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी म्हणावीशी वाटते की एकीकडे जाणीवपूर्वक नेहमी स्थानिकांवर अन्याय केला जातो आणि त्यांच्या विरोधात एक भावना केली जाते, बाबा त्यांचा विरोध असतो विकासाला. जर या स्थानिकांचा विरोध असता विकासाला तर एवढ्या टोलेजंग बिल्डिंग इथे झाल्या नसतात. म्हणजे इथेच ना अगदी संपूर्ण नवी मुंबई तळोजा MIDC इथल्या बाजूला असलेली संपूर्ण MIDC माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये खोनीमध्ये झाल्या, शिवडोनमध्ये किती, शिवडोनमध्ये मला वाटतं आत्ताच्या घडल्या 40 बिल्डिंग झाल्यात, खोनीला 40 बिल्डिंग. आमचा विकासाला कुठे ही जागा तर मूळ रहिवाशांचीच होती ना, ती काय शासनाने आकाशात आणली का? ही संपूर्ण जागा ते आमची समजतात ना मालकी. प्रॉब्लेम काय नवी मुंबई पनवेलच्या बाबतीत मी म्हणजे ऑब्झर्व करतो, तिथले संपूर्ण नेते एखादा अडचण आली, एखादी समस्या उद्भवली ग्रामस्थांसाठी तर ते पक्षभेद विसरून एकत्र येतात. परंतु इथले ठाणे जिल्ह्यातले मात्र मी पाहिलेलं नाही की तुमचे लोकप्रतिनिधी आपण ठीक आहे पण आता आपलाही कार्यकाळ जवळपास संपलेला आहे, परंतु इथले लोकप्रतिनिधी मात्र ग्रामस्थांच्या समस्येसाठी एकदा रस्त्यावर उतरलेले मी तर अजून पाहिलेलं नाही. पण त्यांनी रस्त्यावर उतरले, त्यांनी कामे थांबवली. आमच्या भागातली मंडळी बिचारे एकमेकाला जरी शिव्या देतील परंतु ते आतमध्ये ते असतात पडले. आपल्या या प्रभात पर्व चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की 8 दिवस आम्ही देतोय शासनाला, अजून पण वेळ गेलेली नाही, शासनाला देतो. 8 दिवसानंतर मध्ये आम्ही इथं उग्र आंदोलन करू ना विलाज असतं. ज्या ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या परंतु ज्यांच्यासाठी घरं बांधलेली आहेत ना त्यांच्या देखील वेगळ्या व्यथा आहेत. आता ती मंडळी देखील आपल्या सोबत आहेत. नाव काय तुमचं? माझा संतोष भालेकर. काय तुम्हाला काय लॉटरी मी लॉटरी विजेता आहे आणि साहजिकच मी 4-5 महिन्यापासून ह्या ग्राउंड मध्ये माझ्या मुलाला पण मी एक पोलीस भरतीसाठी त्याला मी तयार करत होतो. येऊन गोळा फेक हा त्याचा माझा खेळाचा जो प्रकार आहे किंवा जो शासनाने ठरवलं की पोलीस भरतीसाठी सुद्धा ही जी चाचणी घेते त्याला मला त्याच्यात प्रवीण बनवायचं होतं, म्हणून मी ह्या ग्राउंड कडे पाहत होता. आज मला वाटतं की मी इथं राहायला आल्यानंतर सुद्धा उद्या माझ्यासाठी प्रश्न उभा राहिला की जेव्हा माझ्या 8 वर्षाच्या मुलाला मी ही ट्रेनिंग देत आहे इकडे, ठीक आहे, माझ्या इथं की आजूबाजूला असं ग्राउंड कुठेही उपलब्ध नाहीये, तर मला वाटतं की माझ्या बिल्डिंग किंवा माझ्या संपूर्ण या भंडारली गोटेगाव रहिवाशांना आम्ही या नजरेने बघत होतो की काही लोक जेव्हा राहायला आमच्या सोबत येते, मेन कारण ह्यांचं असं आहे की सुविधा नसल्यामुळे आज आमच्याकडे एक सुविधेचा एक उपलब्ध असलेलं ठिकाण आहे तो मोडकडेच येत आहे. त्याच्यामुळे आम्ही हा विरोध म्हणून निश्चित पूर्णपणे ठामपणे करतोय आणि ग्रामपंचायत सोबत आम्ही त्यांचा निश्चित व्यक्त करण्यासाठी इथं एक रहिवासी म्हणून मी इथं माझी उपस्थिती दाखवत आहे. तुमचं नाव काय? माझं नाव शैव विचारे, मी भंडारली गोटेगावचा रहिवासी आहे आणि आम्ही सगळे रहिवासी आहोत पाठी. तुम्ही मूळ रहिवासी आहात की परत इथे लॉटरी संदर्भातून आलोय. मला तरी वाटतं ही लॉटरी नागरिकांना नाही लागली, ही लॉटरी लागली व्यावसायिकांना आणि शासनाला.
आम्ही स्लममध्ये राहतो, झोपडपट्टीमध्ये राहत होतो. आम्हाला तिथे सुरक्षितता नव्हती, म्हणून आम्हाला असं वाटलं सुरक्षित घरात राहावं. ते सुरक्षित घरामध्ये राहायला आल्यानंतर मला असं कळलं की आम्ही इथे असुरक्षित आहोत. इथे लाईट नाहीये, खेळायला मैदान नाहीये, ना पोलीस स्टेशन आहे, ना दवाखाना आहे, काही सुविधा नाहीयेत. म्हणजे आम्हाला फक्त काय 4 भिंतीमध्ये राहायला आणलंय का इथे? स्मशानभूमीचा देखील प्रश्न मी असा ऐकले. हो, स्मशानभूमीचा नाही. आता किती लोक साधारण तुम्ही? आज आम्ही शेकडो लोक इथे आहोत. इथे 5,000 कुटुंबासाठी इथे घरं केले. म्हणजे आता एखादा दुर्घटना झाली तर मग तुम्ही जाता कुठे? म्हणजे सध्या तरी आम्ही बेवारस होतो. बेवारस आम्ही जाणार कुठे? आता मला वाटतं आम्ही तिथे गेलो, पोझिशन मिळून सुद्धा आम्ही नाही येऊ शकत, कारण की इकडे स्ट्रीट लाईट नाहीये. मी स्वतः शिक्षिका आहे, पण मला पर्यायी मार्गच नाहीये, कारण की येण्या जाण्यासाठी काही साधनच नाहीये. मुळात म्हणजे इकडे 7 वाजल्यानंतर एवढा अंधार होतो की एकटीच ती चालूच शकत नाही. आणि पूर्वी तुम्ही नाकर पाहिलं की कशी वेगळीच माणसं राहतात, म्हणजे खूप व्यवसाय चाललाय, असुरक्षिततेचे वातावरण आहे. तर मी शासनाला ऍक्च्युअली रिक्वेस्ट करते की तुम्ही ऍटलीस्ट स्ट्रीट लाईट आणि आम्हाला जे मूलभूत गरजा आहेत ते पुरवाच, काही करून पुरवा. ग्रामस्थांच्या या मैदानाच्या मागणीसोबत तुम्ही देखील आहात. बरोबर आहे, कारण की माझे मिस्टर हे बॉडी बिल्डर आहेत आणि ते ठाणे जिल्ह्यामधून खेळतात. ओके ओके. आपण काय करता? बॉडी बिल्डिंग करतो. ओके. मग स्पोर्ट्स ऍक्टिव्ह मध्ये तुमचं ही महत्वाचा घटक आहे आमच्यासाठी, कारण की व्यायामासाठी आम्हाला काहीच पर्याय नाही. तर व्यायामशाळा सुद्धा नाहीये. तर आम्ही जे काही फ्लोअर वर्कआउट आम्ही दोघंही आम्ही इकडेच करतो. आमचे येणारे कुटुंबही विचार करणार, आमच्यासोबत म्हातारी माणसं सुद्धा आहे, वॉकसाठी सुद्धा जागा नाही. जर आपण येणाऱ्या पिढींचा जरी विचार केला, इकडे काहीच जागा शिल्लक नाही, आम्ही कुठे चालणार? चालण्यासाठी सुद्धा रस्ता नाही. म्हणजे पूर्वी झोपड्या आडव्या होत्या आणि हे उभ्या आता चालू केल्यानं बाकी जागा आधुनिक झोपड्या उभारून हा मला वाटतं आमचा खेळ केलाय. हा आमचा खेळ कितपर्यंत चालणार आहे आम्हालाही माहिती नाही, देवाने आम्हाला सांगावं. परत बघा ना, म्हणजे तर अशा पद्धतीने ही सगळी व्यथा आपण ऐकलेली आहे की इथल्या ग्रामस्थांचीच नाही तर इथे राहायला आलेली जी लोक आहेत, जी म्हाडाच्या लॉटरीमध्ये ज्यांना घरं मिळाले आहेत ना, त्यांची देखील व्यथा आहे. 1970 साली मी म्हणतो ना की ज्याप्रमाणे नवी मुंबई असेल, तिथल्या जमिनी संपादित केल्यानंतर तिथल्या मूल रहिवाशांचे प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित आहेत. अजून देखील अनेक समस्या आहेत. त्याला कोळीवाडे असतील, मुंबईचे कोळीवाडे ज्यांना मूळ रहिवासी म्हटलं जातं, तिथे देखील त्यांची देखील तीच परिस्थिती आहे. मग आता एवढ्या चुका आपण पाहिल्यानंतर अजून चुका काय करायला पाहिजेत? म्हणजे ही गोष्ट जर शासनाच्या लक्षात येत नसेल तर ते जाणीवपूर्वक कुठेतरी अन्याय करतात का? म्हणजे इथल्या स्थानिक हे कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार आहे. हे सरकार कोणाचं आहे? हे सरकार कॉन्ट्रॅक्टरांचं आहे. ठीक आहे, हे कॉन्ट्रॅक्टरांचं पोट भरण्यासाठी, मी नेत्यांचं नाही म्हणणार, तर तो अधिकार नाही मला बोलण्याचा, पण हे कॉन्ट्रॅक्टरचं पोट. ही सगळी व्यथा ऐकल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की म्हणजे पाठपुरावा कागदोपत्री करून मोकळे झालेले आहेत, आंदोलनं केली आहेत. मग आता अजून कुठले पर्याय आहेत? मग PIL दाखल करावं का? अशा पद्धतीने असेल तर त्याचा देखील या ठिकाणी विचार केला जाऊ शकतो. काय न्याय मिळतो आपल्या इथल्या लोकांना हेच आपण या ठिकाणी पाहायचं आहे. आपलं सरकार असतं, आपलं सरकार असून जर एखाद्या सर्वसामान्यांना PIL दाखल करावं लागतं, याच्यासोबत दुर्दैव कुठलं? तर ह्या सगळ्या व्यथा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, उत्तर शिव. साहेबांचा